Hello friends, once again welcome you back on our favorite YouTube channel, that is a Kiran Kolte Biology Academy. In yesterday's lecture I already told you we are going to start a new series for our all 12th standard students, those who are going to appear for MSCET exam in this next month. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की MST-CETच्या एक्झाम ज्या पुढच्या आठवड्यापासून चालू होणार होत्या त्या कोरोनामुळे पोस्टपोन केलेल्या आहेत. तर जी काही डेट आहे एक्झामची, दॅट डेट गव्हर्नमेंट इज गोइंग टू अनाउन्स आफ्टर 15 days आफ्टर टेकिंग फीडबॅक फ्रॉम हेल्थ डिपार्टमेंट. तो द डेट्स आर टोटली बेस्ड ऑन द ग्रोथ ऑफ करोना व्हायरस. पण आपण आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. एक्झाम तर होणे आहे आज उद्या केव्हाही. तर एक प्लस पॉईंट आहे की वी गॉट दॅट मच एक्स्ट्रा टाईम फॉर आवर स्टडीज. आपल्याला तेवढा अतिरिक्त वेळ मिळालेला आहे. तर जी काही आपण सिरीज चालू केली MSCET तर आजच्या लेक्चरमध्ये वी आर गोइंग टू डिस्कस ऑन द सम इम्पॉर्टंट MCQs फ्रॉम द चॅप्टर सर्क्युलेशन. सर्क्युलेशन जो पार्ट 2 मधला हायली वेटेड चॅप्टर आहे त्याच्यावरचे MCQ आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल. इट इज ओनली फॉर युअर बेनिफिट दॅट वी आर टेकिंग सम एफर्ट्स फॉर आवर न्यू जनरेशन और अपकमिंग जनरेशन. तो विल स्टार्ट विथ आवर टुडेज लेक्चर सर्क्युलेशन. तर सर्वात पहिला MCQ जो आहे, ब्लड इज अ काइंड ऑफ. तर ब्लडवर MCQ विचारलेला आहे, ब्लड इज व्हॉट. तर ब्लड इज व्हॉट, तर याच्यामध्ये ऑप्शन दिले बघा, स्केलेटल टिश्यू. स्केलेटल टिश्यू असेल का ब्लड? तर ब्लड इज नॉट अ स्केलेटल टिश्यू, इट इज कनेक्टेड टिश्यू दॅट वी आर नोईंग. स्केलेटल टिश्यूचे एक्झाम्पल काय आहेत? कार्टिलेज अँड बोन, दीज आर द स्केलेटल टिश्यू. तर दोज टिश्यू विच फॉर्म फ्रेमवर्क अँड प्रोव्हाइड सपोर्ट टू द बॉडी अँड बॉडी ऑर्गन्स, दे आर कॉल्ड स्केलेटल टिश्यू. ब्लड आहे का ते? नाही. ॲडिपोज टिश्यू काय? इट इज अ फॅट टिश्यू which protect internal delicate organ from mechanical injuries and physical shocks. The fat tissue ती कुठे असते? जास्त प्रमाणात बेलीमध्ये असते, थायमध्ये असते, अराउंड आयबॉल और अराउंड व्हाईट डेलिकेट ऑर्गन. एपिथेलियल टिश्यू त्याचं एक्झाम्पल काय? स्किन आहे. और द टिश्यू विच फॉर्म कव्हरिंग ऑफ इनर लाइनिंग ऑफ बॉडी वॉल ॲज वेल ॲज आउटर लाइनिंग ऑफ बॉडी वॉल. म्हणजे बॉडी सर्फेसेस आर कवर्ड by means of and these are epithelial tissue. The blood काय? Blood is the fluid connective tissue. Why blood is the fluid connective tissue? Because blood is a fluid in nature. Mostly blood काय? Liquid आहे and it connect to different parts of body together. Therefore blood is called as fluid connective tissue. आता या ब्लडचे दोन मेन कंपोनंट आहेत. There are two main component of blood. One is plasma who is forming 55% part of total blood आणि दुसरा आहे ब्लड सेल्स. तर ब्लड सेल्स काय करतात? दे आर फॉर्मिंग 45% ऑफ टोटल ब्लड. प्लाझ्मा काय आहे? प्लाझ्मा इज अ येल्लो कलर अल्कलाइन फ्लुइड. येल्लो कलर अल्कलाइन, ऑल दीज वर्ड्स आर इम्पॉर्टंट फॉर युअर CET एक्झाम. आय एम नॉट गोइंग इन डिटेल, मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही आहे. जे CETसाठी महत्त्वाचं आहे तेच आपण याच्यात रिव्हिजन घेतोय. येल्लो कलरचा आहे प्लाझ्मा, अल्कलाइन आहे. कळलं? याच्यात काय? नियर अबाउट 90 to 92% काय आहे? वॉटर आहे. आणि याच्यात बाकीचे जे 8% आहे ते काय आहेत? डिझॉल्व सबस्टन्सेस. या डिझॉल्व सबस्टन्समध्ये 7% काय आहेत? प्रोटीन्स आहेत. मग प्रोटीन्स कोणते? सिरम अल्ब्युमिन, सिरम ग्लोबुलिन, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर, मग फायब्रिनोजन असतील, हेपॅरिन असतील, प्रोथ्रॉम्बिन असतील, ह्या टाईपचे प्रोटीन्स ह्या प्लाझ्मामध्ये आहेत. त्याचबरोबर न्यूट्रियंट्स, डिझॉल्व गॅसेस, हार्मोन्स, एन्झाईम्स, हे सगळे कशामध्ये? ऑल दीज थिंग्स आर प्रेझेंट इनसाइड इन द प्लाझ्मा. ब्लड सेल्स आर ऑफ 3 मेन टाइप्स. एक काय आहेत? RBC, नॉन न्यूक्लिएटेड सेल्स आहेत. याचं प्रोडक्शन कुठं होतं? इनसाइड इन द रेड बोन मॅरो. तर ह्या ज्या RBC आहे त्याचा लाईफ स्पॅन आहे 120 दिवस, 120 days. तर ह्या RBC नॉन न्यूक्लिएटेड, दे आर मेनली प्रोव्हाइडेड विथ अ रेड कलर आयन कंटेनिंग प्रोटीन दॅट इज अ हिमोग्लोबिन. HB नावाचं पिगमेंट आहे त्याच्यात, रेस्पिरेटरी पिगमेंट विच हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस लाईक ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. दुसरी सेल काय आहे? WBC. WBC काय करतात? दे आर मेनली कन्सर्न विथ फॉर्मेशन ऑफ इम्युनिटी. WBC मोस्टली न्यूट्रोफिल्स आणि मोनोसाइट ह्या दोन WBC काय आहेत? फॅगोसाइटिक नेचरचे आहेत.
तर बेसिकली या WBC कलरलेस आहेत, न्यूक्लिएटेड आहेत. कळलं? दे आर डिवाइड इंटू 2 कॅटेगरीज, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइटचे 3 प्रकार आहेत, इओसिनोफिल, बॅसोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स. आणि अग्रॅन्युलोसाइटचे 2 प्रकार आहेत, एक लिम्फोसाइट्स आणि एक मोनोसाइट. मोनोसाइटमध्ये न्यूक्लियस हा कसा असतो, किडनी शेप असतो. आणि लिम्फोसाइटमध्ये न्यूक्लियस हा कसा असतो, स्पेरिकल असतो. या लिम्फोसाइट आणि मोनोसाइटमध्ये सायटोप्लाझम कसा आहे, क्लिअर आहे. पण ह्या ज्या ग्रॅन्युलोसाइट्स आहेत 3, कोणत्या, इओसिनोफिल, बॅसोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स, यांच्यामध्ये न्यूक्लियस कसा आहे, लोब आहे. न्यूक्लियस कसा आहे, लोब. इओसिनोफिलमध्ये तो बायलोब असतो, बॅसोफिलमध्ये एस शेप असतो आणि न्यूट्रोफिल्समध्ये मल्टीलोब असतो. आणि सगळ्यात शेवटच्या ब्लड सेल्स कोणत्या आहेत, त्या म्हणजे तुमच्या प्लेटलेट्स. प्लेटलेट्सला आणखीन एक नाव आहे थ्रॉम्बोसाइट्स. तर ह्या प्लेटलेट्स काय करतात, दे हेल्प इन अ फॉर्मेशन ऑफ ब्लड क्लॉट. तर बघा, फक्त एकच MCQ आपण कव्हर केला, त्यामध्ये सर्व ब्लडची ओव्हरऑल आपण माहिती कव्हर केलेली आहे. तर ह्या माहितीवर तुम्हाला काही प्रश्न येऊ शकतो CET एक्झाममध्ये. तर त्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की अलॉंग विथ ईच अँड एव्हरी MCQ वी आर गोईंग इन डिटेल डिस्क्रिप्शन तुम्हाला ह्या चॅनलवर मिळेल, प्रत्येक MCQचं. दोज आर इम्पॉर्टंट फॉर युअर CET एक्झाम. सेकंड MCQ पाहूयात. व्हॉट इज द सेकंड MCQ? ह्युमन हार्ट इज एनक्लोज इन द डबल वॉल सॅक. The human heart is well protected inside in the double wall sac that is called as pericardium. Peri means what? Around. So around the heart, the protective wall layer which is present in the form of fibrous and a serous pericardium. Serous pericardium, जो बाहेरचा सगळ्यात लेयर आहे तो fibrous pericardium आहे. Fibrous pericardium. आणि the inner layer which is again subdivided into 2 sublayer. The one is parietal layer and second one is visceral layer. Both together forming serous pericardium. आणि याच्या आतमध्ये तुमचं काय आहे, हार्ट आहे. ह्याच्या आतमध्ये काय, हार्ट आहे. आणि हा जो परायटल लेअर आणि विसरल लेअर आहे याच्यामध्ये काय, पेरिकार्डियल फ्लुइड असते. याच्यामध्ये काय असतं, पेरिकार्डियल फ्लुइड विच प्रिव्हेंट द फ्रिक्शन वाईल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. तर हे काय, 2 प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, फायबरस पेरिकार्डियम आणि सिरस पेरिकार्डियम, दे टुगेदर कॉल्ड एज पेरिकार्डियम. तर पेरिकार्डियम इज द करेक्ट आन्सर फॉर दिस. पेरिकार्डियल सायनस, सायनस म्हणजे काय, स्पेस आहे. आणि पेरिन्युरल सायनस जो आपण कॉक्रोचमध्ये पाहिला होता, द स्पेस विच इज प्रेझेंट अराउंड डबल वेंट्रल नर्व कॉर्ड, तर तो पेरिन्युरल सायनस. आपल्याला करेक्ट आन्सर याचं D ऑप्शन हे आहे. द वॉल ऑफ हार्ट इज मेड अप ऑफ. आता हे झालं आपण प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ हार्ट पाहिले. आता वेन यू टेक अ ट्रान्सफर सेक्शन ऑफ वॉल ऑफ हार्ट, द वॉल ऑफ हार्ट इज डिवाइड इंटू 3 लेयर्स, आउटर मोस्ट लेयर अँड इनर मोस्ट लेयर. बोथ दीज 2 लेयर्स दोज आर अपोजिट टू इच अदर. एक सर्वात बाहेर आहे, दॅट इज कॉल्ड एज एपिकार्डियम, आणि सर्वात आतमध्ये त्याला म्हणतो आपण एंडोकार्डियम. बोथ दीज लेयर्स आर मेड अप ऑफ फ्लॅट थिन सेल्स, दोज आर कॉम्पॅक्ट लेयर. आणि याच्यामध्ये काय आहेत, कार्डियक मसल फायबरचा एक थिक लेयर आहे, तर त्याला म्हणतात मायोकार्डियम. तर द वॉल ऑफ हार्ट कन्सिस्ट, एपिकार्डियम पण आहे, एंडोकार्डियम पण आहे आणि मायोकार्डियम पण आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑल ऑफ दीज. द नोडल टिश्यू. आता या नोडल टिश्यू काय आहेत, नोडल टिश्यूज आर द स्पेशल कार्डियाक मसल फायबर. स्पेशल कार्डियाक काय आहेत, मसल फायबर आहेत. दोज हू रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन अँड ट्रान्सफर ऑफ कार्डियाक इम्पल्स. कार्डियाक इम्पल्स म्हणजे काय, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन. तर त्यांनी काय विचारले, द नोडल टिश्यू लोकेटेड इन द लोअर लेफ्ट, इट शुड बी हिअर लेफ्ट, टायपिंग मिस्टेक आहे. तर लोअर लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रिया. तर राईट ॲट्रियाच्या लोअर लेफ्ट कॉर्नरला कोणती नोडल टिश्यू आहे, तर इथं आपण एक डायग्राम काढूयात. ही इंटरनल ॲनाटॉमी और मॉर्फोलॉजी ऑफ हार्ट. तर हे हार्ट आहे तुमचं, राईट ॲट्रिया हा आहे RA राईट ॲट्रिया, LA लेफ्ट ॲट्रिया, LV लेफ्ट व्हेंट्रिकल आणि RV राईट व्हेंट्रिकल. याच्यामध्ये काय, व्हेंट्रिकलच्या मध्ये सेप्टम आहे, कोणचा, इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम, आणि इथं काय, इंटर ॲट्रियल सेप्टम. तर आता इथे हिअर क्लोज टू द ओपनिंग ऑफ सुपेरियर वेना कॅवा एक स्पेशल टाईपची नोडल टिश्यू दॅट इज कॉल्ड एज SA नोड. त्यालाच आपण म्हणतो पेसमेकर. हा काय करतो, वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट करतो. म्हणजे मेन वेव्ह इम्पल्स कोण जनरेट करतोय, SA नोड, सायन्यू ॲट्रियल नोड, म्हणून याला काय म्हणलंय, पेसमेकर. ही पण काय, नोडल टिश्यू आहे. दुसरा काय बघा, दुसरा नोडल टिश्यू इथे आहे, कुठे, टुवर्ड्स द लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रिया. राईट ॲट्रियाच्या ह्या लेफ्ट कॉर्नरला इथं नोडल टिश्यू जो आहे तो आहे AV नोड, म्हणजे ॲट्री व्हेंट्रिक्युलर नोड.
ह्याच्यापासून दोन बंडल बाहेर पडतात. दे आर पासिंग दिस टू बंडल्स, ह्या ग्रीन कलरमध्ये दाखवल्या, दे आर पासिंग थ्रू दिस इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम अँड with the help of their terminal endings or branches, those are present on these two branches, they are called as what? पुरकुंजे फायबर. म्हणजे हे तुमचे आहेत पुरकुंजे fibers. So these पुरकुंजे fiber and these two bundles, those who are passes through this interventricular septum, that is a bundle of His. तर हे सगळे कंपोनंट काय? ऑल दीज आर द कंपोनंट, दॅट इज एस ए नोड, तुमचा ए व्ही नोड, त्यानंतर बंडल ऑफ हीज अँड पुरकुंजे फायबर. दीज आर द कंपोनंट ऑफ व्हॉट? कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. त्यांनी प्रश्न काय विचारलाय? व्हॉट दे आस्क हिअर? द नोडल टिश्यू लोकेटेड इन द लोअर लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट एट्रियम. तर करेक्ट आन्सर काय येणार आहे? ए व्ही नोड. इज दिस क्लिअर? द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट ची ही डायग्राम. चालायचे पुढे. डेफिनेटली इन मॅन कार्डियक सायकल इज रिपीटेड ॲट एव्हरी. तर सर्वात पहिल्यांदा आपण कार्डियक सायकल काय ते समजून घेतलं पाहिजे. द चेंजेस ऑर इव्हेंट्स दोज ऑर टेक्स प्लेस ड्युरिंग वन हार्टबीट. एका हार्टमध्ये जे चेंजेस येतात त्याला म्हणायचं कार्डियक सायकल. आता हार्टबीट म्हणजे काय? द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट, दॅट इज कॉल्ड एज हार्टबीट. तर इन ईच हार्टबीट 3 इव्हेंट्स आर टेक्स प्लेस. वन इज ॲट्रियल सिस्टोल, म्हणजेच काय? ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. दुसरं काय? व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणजे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. अँड थर्ड इज व्हॉट? जॉईंट डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन ऑफ बोथ ॲट्रिया अँड व्हेंट्रिकल. तर ॲट्रियल सिस्टोल टेक 0.1 सेकंड टाइम, ventricular systole take 0.3 second time and joint diastole complete within 0.4 second the time. तर एक हार्टबीट कंप्लीट व्हायला किती वेळ लागणार आहे? 0.8 सेकंड टाइम. म्हणजे एक हार्टबीट म्हणजे काय? एक कार्डियक सायकल. मग एक कंप्लीट झालं म्हणजे पुढची कार्डियक सायकल चालू होणार आहे. मग एक कार्डियक सायकल किती वेळाने रिपीट होणार आहे? तर करेक्ट ऑप्शन आला 0.8 सेकंड. कळालं? करेक्ट ऑप्शन आहे 0.8 सेकंड. इज दिस क्लिअर? चलो नेक्स्ट MCQ काय म्हणतोय? द आर्टरी कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम द व्हेन इन. आर्टरीच्या वॉल काय असतात? थिकर असतात. बघा आर्टरीचे पहिले डिफरन्शिएटिंग कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगतो. द वॉल ऑफ आर्टरी ही काय? थिक आहे. आर्टरी आणि व्हेन दोन्हीमध्ये तिन्ही सेम लेअर असतात. सर्वात आतला जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका इंटरनल. हा आर्टरी आणि व्हेन दोन्हीमध्ये सारखा आहे. मधला जो लेअर आहे विच इज मेड अप ऑफ इलॅस्टिक मेम्ब्रेन अँड स्मूथ मसल्स. तर हा जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका मीडिया. आणि सर्वात बाहेरचा जो फायब्रस प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका एक्सटर्नल. बोथ इन आर्टरी अँड व्हेन सेम 3 लेयर्स आर देअर. फक्त फरक काय हो? फरक एवढाच आहे की याच्या आतमध्ये जी ल्युमेन आहे कॅव्हिटी, ही कॅव्हिटी व्हेनमध्ये कशी असते? वाईड असते. व्हेनमध्ये ल्युमेन काय? वाईड आहे. आणि आर्टरीमध्ये तेच ल्युमेन काय आहे? नॅरो आहे. नॅरो म्हणजे कसं? छोटं, लेस इन डायमीटर. आणि व्हेनच्या ल्युमेनचं डायमीटर कसं आहे? ब्रॉड आहे. त्यानंतर आर्टरीची जी मधली वॉल आहे ट्युनिका मीडिया, इट इज टू मच थिक, व्हेअरएज धिस मिडल ट्युनिका मीडिया इज टू मच थिन इन व्हेन. तर इथं आपल्याला काय विचारलंय? तर आर्टरी कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम द व्हेन इन हॅव्हिंग थिकर वॉल आहेत का आर्टरीच्या? नक्कीच. मोर ब्लड सेल्स? नाही, असा काही प्रश्नच येत नाही. मोर प्लाझ्मा? नो. लार्जर कॅव्हिटी? आर्टरीची कॅव्हिटी कशी असते? स्मॉलर असते. त्यामुळे हा पण ऑप्शन नाही आहे. तर करेक्ट ऑप्शन काय आला? थिकर थिकर वॉल. नेक्स्ट MCQ इज व्हॉट? द ऑक्सिजनेटेड ब्लड इज कॅरीड बाय. ऑक्सिजनेटेड ब्लड कोण घेऊन जातं? पल्मोनरी व्हेन घेऊन जातात. पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरी कडून निघते राईट ॲट्रियाकडून ती लंग्सकडे. कोणचं ब्लड घेऊन जाते? डिऑक्सिजनेटेड ब्लड फॉर प्युरिफिकेशन. रिनल व्हेन काय करते? रिनल व्हेन ब्रिंग डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम किडनी बॅक टू हार्ट. हिपॅटिक पोर्टल व्हेन ह्या काय करतात? त्या काय आहेत? लिव्हरकडून येणाऱ्या व्हेन्स आहेत. आणि ही जी पल्मोनरी व्हेन आहे दिस इज द एक्सेप्शन फॉर व्हेन. तर ह्या दोन एक्सेप्शनल केसेस. नॉर्मली आर्टरी काय करतात? आर्टरी कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड, बट पल्मोनरी आर्टरी कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट ॲट्रिया टू लंग्स फॉर प्युरिफिकेशन. आणि ह्या ज्या पल्मोनरी व्हेन्स आहेत ह्या काय करतात? लंग्सकडून लेफ्ट ॲट्रियाकडे काय घेऊन येतात? ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात. म्हणून करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा? ऑक्सिजनेटेड ब्लड इज कॅरीड बाय पल्मोनरी व्हेन. किती असतात तो पल्मोनरी व्हेन? 2 पेअर्स ऑफ पल्मोनरी व्हेन्स आर देअर. एक पेअर ही लेफ्ट लंग कडून येते आणि एक पेअर ही राईट लंग कडून हार्टकडे येते.
जर आपण तुम्ही लेफ्ट इथे हे तुमचा फॉर एक्झाम्पल लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, लेफ्ट ॲट्रिया आहे. तर लेफ्ट ॲट्रियामध्ये अशा 4 ओपनिंग दाखवलेले आहेत डायग्राममध्ये. तर these 2 openings are for the 2 pulmonary veins, those who are coming from right lung, and these 2 are the opening for pulmonary veins, those who are coming from left lung. Is this clear? Can we proceed to the next one? Definitely. Next is what? Systolic pressure in adult humans. Systolic म्हणजे काय, ब्लड प्रेशर म्हणजे काय ते बघूयात पहिला आपण. ब्लड प्रेशर, द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल. जेव्हा ब्लड हे ब्लड वेसल मधून फ्लो होत आहे तेव्हा ते ब्लड काय करतं, इट इज गोइंग टू एक्झर्ट सम प्रेशर ऑन द वॉल ऑफ दॅट ब्लड वेसल, दॅट इज कॉल्ड एज ब्लड प्रेशर. मग सिस्टोलिक म्हणजे काय, सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल ड्युरिंग अ व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. जेव्हा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेस त्या ब्लडने त्या वॉलवर किती प्रेशर अप्लाय केलंय, दॅट इज कॉल्ड एज सिस्टोलिक प्रेशर. आणि डायस्टोलिक प्रेशर काय असतो, द प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल ड्युरिंग अ रिलॅक्सेशन ऑफ व्हेंट्रिकल, दॅट इज कॉल्ड एज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. तर जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे तेव्हा प्रेशर जास्त असणार आहे आणि जेव्हा तो रिलॅक्स होणार आहे हार्ट तेव्हा प्रेशर काय असणार आहे, कमी असणार आहे. सिस्टोलिक ब्लड प्रेशर जो असतो नॉर्मल ॲडल्ट पर्सनमध्ये तो 120 mmHg. तो हा mmHg काय, हाईट ऑफ मर्क्युरी इन दॅट मर्क्युरी कॉलम ऑफ स्पिग्मो मॅनोमीटर. म्हणजे बीपी कशाने मोजला जातो, बीपी ॲपरेटसने मोजला जातो. तर ह्या बीपी ॲपरेटसला म्हणतात स्पिग्मो मॅनोमीटर. त्याच्यामध्ये मर्क्युरी कॉलम असतो, त्या मर्क्युरी कॉलमची हाईट तो आपला ब्लड प्रेशर रिप्रेझेंट करतो. सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 120 mmHg आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज व्हॉट 80 mmHg. ह्याच्या दोघांमधला जो फरक आहे दॅट इज कॉल्ड एज पल्स प्रेशर, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट पल्स प्रेशर. तर पल्स प्रेशर किती असतो नॉर्मल पर्सनमध्ये 120 - 80 दॅट इज अ 40 mmHg. तर इथं आपल्याला विचारलं काय, सिस्टोलिक ब्लड प्रेशर इन ॲडल्ट ह्युमन इज, तो दॅट इज अ 120 mmHg. इज दिस क्लिअर? हाय ब्लड प्रेशर कधी म्हणणार तुम्ही, हाय बीपी और हायपरटेन्शन. इफ द सिस्टोलिक ब्लड प्रेशर कंटिन्युअसली गोज अबो, सिस्टोलिक ब्लड प्रेशर जर तुमचा कायम if it goes above 140 mmHg and diastolic blood pressure goes above 90 to 100, then that is called as hypertension or high blood pressure. काही वेळेस काय होतो, सिस्टोलिक ब्लड प्रेशर इन अ सिव्हिअर कंडिशन, सिस्टोलिक ब्लड प्रेशर गोज अबोव 220 mmHg and diastolic blood pressure goes above 120 mmHg. त्यावेळेस काय होतात, रप्चरिंग ऑफ ब्लड वेसल इन ब्रेन, किडनी अँड आईज टेक्स प्लेस. कळालं? चलो आगे चलते. हायपर टेन्शन बघा, आत्ताच मी हाय बीपी सांगितलं तुम्हाला. हाय बीपी म्हणजेच काय तुमचं हायपर टेन्शन, हाय ब्लड प्रेशर. इट इज नॉट कॉज बाय, नॉट विचारले, नॉट. मुलं काय करतात इकडे दुर्लक्ष करतात, इट इज कॉज बाय. अरे बापरे, कॉज बाय विचारले. मग ॲनिमियामुळे होतो का, आर्थ्रोस्क्लेरोसिसमुळे होतो का, आर्थ्रोस्क्लेरोसिसमध्ये ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे काय, लठ्ठपणा, फॅटी पर्सन. तर ओबेसिटीमध्ये तुम्हाला हाय बीपी तर पाहायला मिळणारच आहे. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे काय, डिपॉझिशन ऑफ फॅट इन आर्टरी. फॅटचं डिपॉझिशन जर आर्टरीमध्ये होत असेल तर त्याला म्हणायचं आहे आर्टेरिओस्क्लेरोसिस. आणि जर जी ब्लड वेसल तुमच्या हार्टला ब्लड सप्लाय करते दॅट इज कॉल्ड एज करोनरी आर्टरी. करोनरी आर्टरी इज द आर्टरी हू सप्लाय ऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू वॉल ऑफ हार्ट. तर त्याच्यामध्ये जर डिपॉझिशन फॅटचं होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज ॲथ्रोस्क्लेरोसिस. तर ॲथ्रोस्क्लेरोसिसमुळे पण तुमचा बीपी हा वाढणार आहे, आर्टेरिओस्क्लेरोसिसमुळे पण बीपी वाढणार आहे, आणि ओबेसिटी फॅटी पर्सन त्याच्यात पण बीपी वाढणार आहे. ॲनिमियामुळे आहे का बीपीचा चान्स नाही. तो हायपर टेन्शन इज नॉट कॉज बाय ॲनिमिया इज द करेक्ट ऑप्शन. इज दिस क्लिअर? चलो आगे. नेक्स्ट इज व्हॉट, विच इज नॉट द फंक्शन ऑफ लिम्फ. लिम्फचं फंक्शन काय, लिम्फ इज व्हॉट, लिम्फ इज अ कलरलेस इंटरस्टेशियल फ्लुइड, कलरलेस फ्लुइड प्रेझेंट इन बिटवीन अ टिश्यू. म्हणजे सेलमध्ये जे अतिरिक्त कलरलेस फ्लुइड आहे दॅट इज कॉल्ड एज लिम्फ. तर लिम्फचं फंक्शन काय नाही, ट्रान्सपोर्ट ऑफ आरबीसी, ड्रेन एक्सेस टिश्यू फ्लुइड, ड्रेन म्हणजे काय वाहून आणणे, ट्रान्सपोर्ट लिम्फोसाइट अँड अँटीबॉडीज, ट्रान्सपोर्ट ॲब्सॉर्ब फॅट. दोज थोरॅसिक सी राईट आणि लेफ्ट लिम्फॅटिक वेसल्स असतात आपल्या बॉडीमध्ये. तर लेफ्ट लिम्फॅटिक वेसल काय करतात, लेफ्ट लिम्फॅटिक वेसल ब्रिंग ॲब्सॉर्ब फॅट फ्रॉम इंटेस्टाईन, म्हणून ते कसं असतं मिल्की इन ॲपरन्स असतं, दॅट इज कॉल्ड एज लॅक्टियल. तर लिम्फ हे काय करतं, लिम्फ हेल्प इन अ ट्रान्सपोर्ट ऑफ ॲब्सॉर्ब फॅट, हे करेक्ट आहे. त्यांनी नाही विचारलं विच इज नॉट द फंक्शन ऑफ, तर हे फंक्शन आहे लिम्फचं.
लिम्फ हेल्प इन अ ट्रान्सपोर्ट ऑफ लिम्फोसाइट. लिम्फोसाइट्स आर द स्पेशल टाईप ऑफ WBC अँड अँटीबॉडीज. तर लिम्फ हे काय करतं, लिम्फोसाइटचा आणि अँटीबॉडीजचा ट्रान्सपोर्ट करतं. ड्रेन एक्सेस टिश्यू फ्लुइड, दिस इज ऑल्सो द फंक्शन ऑफ लिम्फ. बट लिम्फमध्ये काय नाही आहे, RBC नाही आहेत, त्यामुळे दिस इज नॉट द फंक्शन ऑफ लिम्फ. तर करेक्ट ऑप्शन काय आला, हा आला. इट नेवर हेल्प इन अ ट्रान्सपोर्ट ऑफ RBC. वाय? बिकॉज लिम्फ इज नॉट विथ RBC. इज दिस करेक्ट? चलो आगे. द स्टडी ऑफ ब्लड वेसल इज टर्म ॲज. ब्लड वेसलच्या स्टडीला काय म्हणतात? हिमॅटोलॉजी, ब्लडचा स्टडी. हिस्टोलॉजी म्हणजे अॅनाटॉमी आहे, म्हणजे इंटरनल मॉर्फोलॉजी. कार्डिओलॉजी म्हणजे काय? हार्टचा स्टडी. आणि अँजिओलॉजी. अँजिओलॉजी इज द टर्म वी यूज फॉर स्टडी ऑफ ब्लड वेसल. अँजिओलॉजी, अँजिओ म्हणजे काय? वेसल, आणि लॉजी म्हणजे काय? स्टडी. हार्टबीट ओरिजिनेट फ्रॉम, ह्याचं एक्सप्लेनेशन मी मागे दिलं होतं, ती डायग्राम काढली. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट, त्याच्यात तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये. हार्टबीट ओरिजिनेट फ्रॉम. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ हार्टबीट? दॅट इज अ पेसमेकर. तिथं पेसमेकर पण असेल आणि पुढच्या ऑप्शनला जर SA नोड असेल तर दोन्ही ऑप्शन काय आहेत तुमचे? करेक्ट आहेत. तर कार्डियक मसल नाहीये, लेफ्ट एट्रियम नाहीये, राईट वेंट्रिकल पण नाही. आपला जो हार्ट आहे ह्युमन मधला, ह्युमन हार्ट आणखीन एक तुम्ही लक्षात ठेवा इथे, ह्युमन हार्ट इज मायोजेनिक इन नेचर. मायोजेनिक म्हणजे काय? तो काय करतोय? हा कार्डियक इम्पल्स आहे, हा तो स्वतः जनरेट करतोय, सेल्फ जनरेट करतोय, त्यामुळे त्याला म्हणले मायो जनरेटिंग. मायो म्हणजे काय? सेल्फ. द ह्युमन हार्ट जनरेट दॅट कार्डियक इम्पल्स बाय देअर ओन, म्हणून त्याला म्हणले मायोजेनिक. पण तो जर कॉक्रोचचा हार्ट असेल तर कॉक्रोचच्या हार्टमध्ये तो कार्डियक इम्पल्स ज्याच्यावर ते कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन अवलंबून आहे, तो कोण जनरेट करते? तर नर्व. म्हणून कॉक्रोचचा जो हार्ट आहे, द हार्ट ऑफ कॉक्रोच इज कॉल्ड ॲज न्यूरोजेनिक. इट इज कॉल्ड एज व्हॉट? न्यूरोजेनिक. इज दिस क्लिअर? कॅन वी प्रोसीड नेक्स्ट? नाउ द 13th MCQ. विच ऑफ द फॉलोइंग आर मेजर फॅगोसायटिक सेल? फॅगोसायटिक सेल म्हणजे काय? ज्या दुसऱ्यांना खाऊन घेतात. दोज हू ईट और एंगल्फ. फॉरिन पैथोजेंस और सेल डेब्रीज. सेल डेब्रीज और फॉरिन पॅथोजेनिक मॉलिक्युल्स जे खाऊन घेतात किंवा पॅथोजन्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, मग बॅक्टेरिया, व्हायरस, इतरत्र जे बाहेरून आलेले शरीरात, त्यांना खाणाऱ्या किंवा गिळणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांना म्हणतो फॅगोसायटिक सेल. खालीलपैकी कोणत्या फॅगोसायटिक आहेत? तर मी मागच सांगितले तुम्हाला न्यूट्रोफिल. तर मोनोसाइट आणि न्यूट्रोफिल, इथं न्यूट्रोफिल दिलं नाही, जर असा तो पण ऑप्शन करेक्ट आहे. पण आपल्याला काय करायचं? वी हॅव टू टिक द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह ओनली. तर फॅगोसायटिक सेल कोणत्या आहेत? मोनोसाइट्स. लिम्फोसाइटचं फंक्शन काय? इट इज मेनली कन्सर्न विथ प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी आणि अँटीटॉक्सिन. अँटीबॉडी आणि अँटीटॉक्सिन. बॅसोफिलचं फंक्शन काय? इट इज मेनली कन्सर्न विथ द प्रोडक्शन ऑफ हिपॅरिन अँड हिस्टमाइन. RBCचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस लाईक ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. इज दिस क्लिअर? चलो. द फादर ऑफ इलेक्ट्रोकार्डिओग्राफी, ECG म्हणतो आपण, ECG, विच इज मेनली यूज टू डिटेक्ट द ॲबनॉर्मॅलिटीज रिलेटेड विथ द हार्ट और हार्ट डिसीज आहे, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे, मग टॅकिकार्डी आहे, बॅडिकार्डी आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हार्टशी रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम डिटेक्ट करण्यासाठी डॉक्टर्स आर मोस्टली सजेस्टिंग व्हॉट? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी काय? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस जनरेटेड बाय कार्डियक मसल ड्युरिंग ईच अँड एव्हरी हार्टबीट. तर हा जो ग्राफ काढला मी, याच्यात किती वेव्स आहेत बघा? PQRST. तर क्यू वेव काय रिप्रेझेंट करते? क्यू वेव रिप्रेझेंट करते ॲट्रियल सिस्टोल. QRS कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करतो? वेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि टी वेव काय रिप्रेझेंट करते? जॉईंट डायस्टोल. लक्षात ठेवा, एक हार्टबीट एवढ्या एका हार्टबीटमध्ये जनरेशन ऑफ कार्डियक इम्पल्स, देन स्प्रेड ऑफ दॅट कार्डियक इम्पल्स, आणि त्याच्यानंतर रिलॅक्सेशन ऑफ बोथ द चेंबर्स ऑफ हार्ट. तर याचा टाइम आहे 0.8 सेकंद. तर हु इज द फादर ऑफ दिस इलेक्ट्रोकार्डिओग्राफी? इलेक्ट्रोकार्डिओग्राफी पहिल्यांदा शोधून काढली ती आहे इंथॉन नावाच्या शास्त्रज्ञाने. इंथॉन इज द फर्स्ट पर्सन हु डिस्कवर दिस इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. इज दिस क्लिअर? लिम्फ नोड्स. लिम्फ नोड्स आर मॅक्झिमम. आता हे लिम्फ नोड काय आहेत? अलॉंग विथ द ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये काय? एक लिम्फॅटिक सिस्टीम पण आहे, विच कन्सिस्ट लिम्फ, लिम्फ वेसल्स अँड लिम्फ कॅपिलरीज.
आणि त्याचबरोबर त्याच्यावर काय लिम्फ नोड्स आहेत. लिम्फ नोड काय असतात, फॉर एक्झाम्पल हे लिम्फॅटिक वेसलचं जे जाळं आहे आपल्या शरीरामध्ये, ऑन दिस लिम्फ वेसल large number of oval or round shaped bodies are present, those who act as filter where maturation of special type of lymphocytes also takes place. तर हे जे ओव्हल शेप स्ट्रक्चर आहेत कशावर, लिम्फ वेसलवर, दॅट इज कॉल्ड ॲज लिम्फ नोड्स. तर हे लिम्फ नोड जास्त कुठं असतात, ते जास्त असतात मानेत, नेक, आर्मपिट म्हणजे बगलेत आणि जांघेत, ग्रॉइन, म्हणजे दे आर मॅक्झिमम इन नेक, आर्मपिट अँड ग्रॉइन रिजन. म्हणून करेक्ट ऑप्शन येणार आहे तुमचा ऑल ऑफ दिस. इज दिस क्लिअर? तर यांचं फंक्शन आहे दे ॲक्ट ॲज फिल्टर्स, आणि त्याचबरोबर काय, दे हेल्प इन अ मॅच्युरेशन ऑफ लिम्फोसाइट. लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन इथे होतं. नेक्स्ट, हायपर टेन्शन इज कॉज बाय. हायपर टेन्शन म्हणजे हाय बीपी. आता मगाशी झाला आपला हाय बीपी. हाय बीपी कशामुळे होतो? अल्कोहोल पिल्यामुळे होतो जास्त, नक्कीच. ओबेसिटी, जे लोक जास्त फॅट रिच डाएट घेतात, दोज हु आर टेकिंग हाय फॅट रिच डाएट, डेफिनेटली इन सच पर्सन ओबेसिटी प्रॉब्लेम इज मोस्टली सीन. तर अल्कोहोल, ओबेसिटी, स्मोकिंग, all these are the causes of high BP. Therefore all of these is the correct option. We'll proceed on the next one. Pulse rate is higher in. Pulse rate काय असतो, म्हणजे पल्स रेट म्हणजे तुमचा काय, हार्ट रेट, नंबर ऑफ हार्टबीट्स पर मिनिट, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, हार्ट रेट ऑर पल्स रेट. पल्स रेट हा मुलांमध्ये जास्त असतो, मुलींमध्ये आपलं सॉरी, इट इज अ मोर इन चिल्ड्रन ॲज वेल ॲज इन फिमेल. हा पण करेक्ट ऑप्शन आहे. पर्सन इन स्टँडिंग पोझिशन, वेन यू आर डुईंग सम वर्क, सम एक्सरसाइज, ॲट द टाइम ऑल्सो युअर पल्स इज मोर. उभं राहिल्यानंतर पण पल्स हा जास्त असतो. ड्युरिंग इमोशनल स्टेट, भावनिक झाले तुम्ही त्यावेळेस पण पल्स जास्त असतो. म्हणजे ह्या तिन्ही केसमध्ये काय, पल्स हा हाय असतो. देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इज ऑल ऑफ दीज. ब्लॉकिंग ऑफ आर्टरीज ड्यू टू डिपॉझिशन ऑफ फॅट. आर्टरीमध्ये जेव्हा ब्लॉकेज होतं कशाचं, फॅटचं, त्यावेळेस त्याला म्हणायचं काय, आर्टेरिओस्क्लेरोसिस. जर इथं शब्द त्यांनी करोनरी आर्टरी म्हणले असते, जर इथे करोनरी आर्टरी हा शब्द वापरला असता तर त्याला म्हणलं असतं आपण ॲथ्रोस्क्लेरोसिस. इज दिस क्लिअर? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर? व्हॉट इज द डिफरन्स? मी मगाशी सांगितले सिस्टोलिक ब्लड प्रेशर हा काय 120 आणि डायस्टोलिक काय 80. याचा डिफरन्स काय 40 mmHg. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज कॉल्ड एज पल्स प्रेशर. तो पल्स प्रेशर किती आहे 40 mmHg. नेक्स्ट MCQ, व्हॉट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम ऑफ अन ॲडल्ट ह्युमन हार्ट? म्हणजे बोथ व्हेंट्रिकल्स ड्युरिंग ईच अँड एव्हरी बीट पंप हाऊ मच ml ऑफ वॉटर, दॅट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज स्ट्रोक व्हॉल्यूम. तर ईच अँड एव्हरी व्हेंट्रिकल पंप 30-35 ml, 35 and 35 ml water, sorry ml blood. Therefore the stroke volume is 70 ml. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे प्रत्येक बीटला हार्ट किती ब्लड पंप करतं, तर 70 ml ब्लड पर बीट. द कव्हरिंग ऑफ हार्ट इज कॉल्ड, हा आय थिंक रिपीट झालाय, द कव्हरिंग ऑफ हार्ट इज कॉल्ड पेरिकार्डियम. पेरिकार्डियम हे काय, कव्हरिंग ऑफ हार्ट आहे. तर इथं तुम्ही हा MCQ घेऊ शकतो, मायोजेनिक, न्यूरोजेनिक. QRS हे तुम्ही आता सांगू शकाल. QRS मगाशी आपण ग्राफ काढला होता, पी वेव्ह, QRS कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह. पी वेव्ह काय रिप्रेझेंट करते, एट्रियल सिस्टोल. QRS कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करतोय, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. आणि टी वेव्ह काय रिप्रेझेंट करते, जॉइंट डायस्टोल. तर QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट और रिलेटेड विथ व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. समजलं? तर हा तुमचा ECG आहे, स्मॉल पार्ट ऑफ ECG. राईट व्हेंट्रिकल पंप ब्लड इन टू, राईट व्हेंट्रिकल, पुन्हा डायग्राम काढूयात आपण. या असा हार्ट आहे, हे तुमचा इंटरव्हेंट्रिकल सेप्टम. हा राईट व्हेंट्रिकल पासून काय निघतंय, पल्मोनरी आर्टरी. ती काय करते, इट टेक ब्लड, डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट एट्रिया टुवर्ड्स द लंग फॉर ऑक्सिजनेशन. आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मधून काय येते बाहेर, सिस्टमिक अरोटा, हु इज अ कॅरिंग ऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स द डिफरंट पार्ट ऑफ बॉडी. तर त्यांनी विचारलंय राईट व्हेंट्रिकल पंप ब्लड इन टू पल्मोनरी आर्टरी और अरोटा. तर याचं नाव आहे पल्मोनरी आर्टरी. इज दिस क्लिअर? चलो. इन ECG विच ऑफ द फॉलोइंग वेव्ह रिप्रेझेंट व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन? व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन कोणची वेव्ह दाखवते,
रिपोलरायझेशन ऑफ व्हेंट्रिकल्स. पी वेव्ह इथे दिले का नाही. आर एस टी क्यू, विच वन इज दॅट इज अ टी वेव्ह. इज दिस क्लिअर? मगाशी सांगितलं. नेक्स्ट वन, ल्युकोसाइट विथ किडनी शेप न्यूक्लियस. ल्युकोसाइट विथ किडनी शेप न्यूक्लियस. ल्युकोसाइट म्हणजे अग्रॅन्युलोसाइटचे दोन प्रकार आहेत. अग्रॅन्युलोसाइट्स आर डिवाइडेड इंटू टू कॅटेगरीज. एक काय लिम्फोसाइट, त्यांचा न्यूक्लियस असतो स्पेरिकल, आणि दुसऱ्या ज्या WBC आहेत त्याचा न्यूक्लियस असतो किडनी शेप, त्याला नाव आहे मोनोसाइट. मोनोसाइटचा न्यूक्लियस हा किडनी शेप आहे, तर लिम्फोसाइटचा न्यूक्लियस हा काय राऊंड शेपचा आहे. लिम्फोसाइटचं फंक्शन मगाशी मी सांगितलं प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज आणि अँटीटॉक्सिन. मोनोसाइटचं फंक्शन आहे दे आर फॅगोसायटिक इन नेचर. दे आर फॅगोसायटिक इन नेचर. त्यांनी विचारलं ल्युकोसाइट विथ किडनी शेप न्यूक्लियस काय आहेत त्या? मोनोसाइट्स. मोनोसाइट्स. विच ऑफ द फॉलोइंग आर प्लाझ्मा प्रोटीन. हिमोग्लोबिन प्लाझ्मामध्ये असतं का? नाही. सिरम अल्ब्युमिन यस. फायब्रिनोजेन यस. तर बोथ इज करेक्ट, देअरफॉर बोथ BC. सिरम अल्ब्युमिन, सिरम ग्लोबिलिन, फायब्रिनोजेन, प्रोथ्रॉम्बिन, तर ह्यासारखे प्रोटीन्स हे प्लाझ्मामध्ये असतात. नेक्स्ट MCQ काय? द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन ह्यूमन. तो इन ह्यूमन द ब्लड फ्लोज ट्वाइस थ्रू द हार्ट इन टू डिफरंट सर्किट्स. एक पल्मोनरी सर्किट आहे आणि दुसरं आहे सिस्टमिक सर्किट. म्हणजे द फर्स्ट सर्किट इज कॉल्ड एज पल्मोनरी सर्क्युलेशन अँड द सेकंड सर्किट इज कॉल्ड एज सिस्टमिक सर्क्युलेशन. तर द टाइप ऑफ सर्क्युलेशन इन ह्यूमन इज, it is single pulmonary or systemic or single or double. It is a double circulation. Double circulation is characteristic feature of human heart. Blood passes through heart two times. कसं जाते बघा ब्लड. इन फर्स्ट सर्किट पल्मोनरी सर्क्युलेशन, राईट ॲट्रिया थ्रू पल्मोनरी आर्टरी टुवर्ड्स लंग्स अँड फ्रॉम लंग्स थ्रू पल्मोनरी वेन्स बॅक टू लेफ्ट ॲट्रिया. हे एक सर्किट झालं. सेकंड सर्किट लेफ्ट, either right atrium and right ventricle. Here right ventricle pump blood to lungs through pulmonary artery. lungs पासून blood ऑक्सिजनेशन नंतर कुठे येते पुन्हा, इट कम बॅक टू द लेफ्ट ॲट्रिया थ्रू पल्मोनरी वेन. सेकंड सर्किट इज कोणचं? सिस्टमिक सर्किट. सिस्टमिक सर्किट स्टार्ट फ्रॉम लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट वेंट्रिकल पंप ऑक्सिजनेटेड ब्लड टू द बॉडी थ्रू सिस्टमिक aorta, and from body the deoxygenated blood come back to where? Right atria through precaval and postcaval veins as well as coronary veins. Is this clear? So these are the two different circuit, therefore it is called a double circulation. Is the characteristic feature of human heart. Outer layer of pericardium is called as, मी मागाशी सांगितले फायबरस. हे फायबरस सिरस पेरिकार्डियमचे दोन लेअर आहेत, एक परायटल लेअर आणि एक व्हिसरल लेअर. बोथ टुगेदर आर फॉर्मिंग सिरस पेरिकार्डियम, आणि हा काय तुमचा फायबरस पेरिकार्डियम. फायबरस पेरिकार्डियम. आउटर लेअर ऑफ पेरिकार्डियम इज कॉल्ड फायबरस पेरिकार्डियम. कळालं? फायबरस पेरिकार्डियम. ग्रॅन्युल्स आर नॉट प्रेझेंट इन. ग्रॅन्युल्स कशात नसतात? तो मोनोसाइटमध्ये नसतात. न्यूट्रोफिलमध्ये असतात का? असतात. न्यूट्रोफिलमध्ये न्यूक्लियस हा मल्टीलोब आहे असं, आणि त्याच्यात ग्रॅन्युल्स आहेत. आणि दिस ग्रॅन्युल टेक अ बोथ ॲसिडिक स्टेन, ॲसिडिक प्लस बेसिक स्टेन, अँड देअर ग्रॅन्युल्स, हे जे ग्रॅन्युल्स आहेत ते कोणत्या कलरने कलर होतात? दे टेक अ बोथ स्टेन, देअरफॉर दे अपीयर पर्पल कलर. बॅसोफिलमध्ये जे ग्रॅन्युल्स आहेत, बॅसोफिलचा न्यूक्लियस कसा आहे? एस शेप. ह्याच्यातले ग्रॅन्युल्स काय करतात? दे आर टेकिंग ओनली वन स्टेन, दॅट इज अ बेसिक स्टेन, मेथिलिन ब्ल्यू, म्हणून ते ग्रॅन्युल्स ब्ल्यू कलरने स्टेन होतात. दे टेक अ बेसिक स्टेन दॅट इज अ मेथिलिन ब्ल्यू. आणि इओसिनोफिलचे जे स्टेन ग्रॅन्युल्स आहेत, इओसिनोफिलमध्ये न्यूक्लियस कसा आहे? बायलोब आहे असा. आणि ह्याच्यात जे ग्रॅन्युल्स आहेत दे आर टेकिंग अ ॲसिडिक स्टेन दॅट इज अ इओसिन, अँड द ग्रॅन्युल स्टेन रेड और पिंक इन कलर. कळालं? तर स्टेन कोणचं आहे? इओसिन. इओसिन इज द ॲसिडिक स्टेन. कळालं? ही डायग्राम आहे इओसिनोफिलची. दिस वन इज ऑफ बॅसोफिल अँड दिस वन इज द न्यूट्रोफिल. फंक्शन सांगतो तुम्हाला इओसिनोफिलचं. इओसिनोफिलचा नंबर हा ॲलर्जी कंडिशनमध्ये वाढतो. इट इज मेनली कन्सर्न विथ द इन्फ्लामेटरी रिॲक्शन. बॅसोफिल इट इज मेनली कन्सर्न विथ द प्रोडक्शन ऑफ हिपॅरिन अँड हिस्टामाइन अँटीकोगुलंट.
न्यूट्रोफिल्स दे आर फॅगोसायटिक इन नेचर. फॅगोसायटिक दोनच WBC असतात, एक न्यूट्रोफिल आणि एक मोनोसाइट. मोनोसाइट पण काय आहेत? फॅगोसायटिक सेल्स आहेत. कळलं? दोज हू ईट ऑर एंगल फॉरेन पॅथोजन्स ॲज वेल ॲज सेल डेब्रिज. अँड दिस इज द लास्ट MCQ ऑफ टुडेज लेक्चर. फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट्स इज नोन ॲज एरिथ्रोपोएसिस. म्हणजे काय? सी, पोएसिस म्हणजे फॉर्मेशन आहे, एरिथ्रो म्हणजे एरिथ्रोसाइट. RBCच्या प्रोडक्शनच्या प्रोसेस, पोएसिस म्हणजे फॉर्मेशन. तर फॉर्मेशन ऑफ RBC दॅट इज कॉल्ड एज एरिथ्रोपोएसिस. ल्युको म्हणजे व्हाईट, व्हाईट सेलच्या फॉर्मेशनला म्हणतोय आपण ल्युकोपोएसिस. म्हणजे WBC फॉर्मेशन दॅट इज कॉल्ड ल्युकोपोएसिस. बघा 4 ऑप्शन 4 क्वेश्चन. थ्रॉम्बोसायटोपेनिया. थ्रॉम्बो म्हणजे काय? प्लेटलेट. सायटोपेनिया, सायटो म्हणजे सेल, पेनिया म्हणजे डिक्रीज. जेव्हा प्लेटलेट्सचा नंबर हा प्रमाणापेक्षा खाली जातो तेव्हा त्या कंडिशनला पेनिया, आणि जेव्हा तो वाढतो जास्त तेव्हा त्याला म्हणतात सायटोसिस. थ्रॉम्बोपोएसिस, थ्रॉम्बो म्हणजे प्लेटलेट्स आणि पोएसिस म्हणजे फॉर्मेशन. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येणार तुमचा? प्लेटलेट फॉर्मेशन प्रोसेसला म्हणतात थ्रॉम्बोपोएसिस. इज क्लिअर? तर आजच्या लेक्चरमध्ये वी आर सीन 30 इम्पॉर्टंट MCQ फ्रॉम द चॅप्टर सर्क्युलेशन. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट डिफिकल्टी असतील, मुद्दामूनच मराठीत चालू केले, काही कमेंट्स आल्या होत्या आपल्याकडं. आणि एक महत्त्वाची गोष्ट की सध्या लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे, बाहेर क्लासेस वगैरे बंद आहेत, मुलांना बाहेर जाता येत नाही, किंवा जरी गेले तरी तो शेवटी काय एक स्वतःहून रिस्क घेण्याचाच फॅक्टर आहे. बाहेर गेल्यानंतर करोनाची भीती आहे, घरी बसून अभ्यास व्हावा म्हणून स्पेशली मराठी माध्यमाच्या मुलांसाठी, ग्रामीण भागाच्या मुलांसाठी सगळ्यांकडे आजकाल स्मार्टफोन आहेत, यूट्यूब कुणीही पाहू शकतं. त्यामुळे मराठी माध्यमाच्या आणि ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सध्या भरपूर लोकांकडे रोजगार पण उपलब्ध नाही आहेत, क्लासेसला भरायला पैसे किंवा प्रायव्हेट ट्युशनला. तर त्यामुळे अशा मुलांचा फायदा व्हावा ह्याच हेतूने आपण ही जी सिरीज MST CET इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज ही चालू केलेली आहे. तर कृपा प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा सबस्क्राईब आवर चॅनल. पुन्हा एकदा सांगतो, किरण कोलते, KIRANKOLATE, किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी, किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी ह्या चॅनलवर या व्यतिरिक्त तुम्हाला सिलेबस ऑफ 11th अँड 12th, त्यामध्ये आपण स्टेट आणि CBSE दोन्ही कव्हर करणार आहोत. प्लस वी आर गोइंग टू कव्हर द एंटायर सिलेबस ऑफ CET अँड NEET. Thank you for watching our channel. Thank you very much.